व्हायरल इन्फेक्शन जसं की सर्दी, फ्लू, कोविड, काही पोटांचे विषाणूजन्य आजार पूर्णपणे टाळणं नेहमी शक्य नसलं तरी योग्य काळजी घेतली तर त्याने धोका खूप कमी करता येतो. स्वतःला व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवायचं असेल तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की वारंवार हात धुवा. बाहेरून आल्यावर, जेवणापूर्वी, शौचानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात धुणं गरजेचं आहे. पाणी उपलब्ध नसेल तर 60% किंवा त्यापेक्षा जास्त अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर नक्कीच वापरा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावू नका. विषाणू हातांवरून डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरामध्ये प्रवेश करत असतात. तेव्हा नाकाला, तोंडाला जास्त हात लावू नका. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी स्वतःची काळजी घ्या. आजाराचा प्रादुर्भाव असेल तर अनावश्यक गर्दी टाळा. गरज असल्यास मास्क वापरा. आजारी व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवा. खोकताना किंवा शिंकताना शिष्टाचार पाळा. रुमाल नक्कीच वापरा. त्याचप्रमाणे सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा. वापरलेला टिश्यू पुन्हा पुन्हा वापरू नका. हात स्वच्छ धुवा. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर अपुरी झोप झाली तर रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. संतुलित आहार घ्या. यामध्ये तुम्ही ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये घ्या. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घ्या. सुकामेवा किंवा बिया घ्या. प्रथिनयुक्त पदार्थ नक्कीच घ्या. यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा राहते. पुरेसं पाणी प्या. शरीर हायड्रेट ठेवल्याने शरीराची कार्यक्षमता चांगली राहते. दिवसभर नियमित पाणी प्या. नियमित व्यायाम करा. 30 मिनिटे व्यायाम करा. चाला. नियमित व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्तीला आधार मिळतो. ताणतणाव कमी ठेवा. ध्यान, योग आणि श्वसनाचे व्यायाम करा. दीर्घकाळ ताण घेत असाल तर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. धूम्रपानामुळे श्वसनमार्गाचे संरक्षण कमी होतं. जास्त मद्यपानामुळेही रोगप्रतिकारशक्ती कमी होते. घर आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता करा. हवा खेळती राहील याची काळजी घ्या. वैयक्तिक वस्तू शेअर करू नका. जसं की टॉवेल, पिण्याची बाटली, चमचा यासारख्या गोष्टी स्वतःच वापरा. त्याचप्रमाणे रुमाल, टूथब्रश. लसीकरण वेळेवर करून घ्या. आजारी असताना विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. ताप, खोकला किंवा सर्दी असेल तर इतरांच्या संपर्कामध्ये अजिबात येऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही अँटीबायोटिक्स घेऊ नका. अँटीबायोटिक्स विषाणूंवर परिणाम करत नाहीत. त्यांचा चुकीचा वापर हानिकारक ठरू शकतो. रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी रोजच्या चांगल्या सवयी म्हणजे सकाळी पौष्टिक नाश्ता घ्या. पुरेसं पाणी प्या. नियमित चाला. व्यायाम करा. ताजी फळे खा. भाज्या खा. पुरेशी झोप घ्या. ताण कमी ठेवा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. तुम्ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढं तुम्ही आजारांपासून नक्कीच दूर राहाल. आवश्यक त्या लसी घ्या. डॉक्टरांचा सल्लाही घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, सतत उलट्या किंवा जुलाब होत असतील, अशक्तपणा असेल, गोंधळल्यासारखं होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि वेळेवर लसीकरण या जर गोष्टी पाळल्या तर व्हायरल इन्फेक्शनचा धोका खूप कमी करता येतो. तेव्हा नक्कीच वरील सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच आपण व्हायरल इन्फेक्शनपासून स्वतःचा बचाव करू शकतो.